हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विचारसागरच्या तिसऱ्या तरंगाचा अभ्यास सुरू आहे आणि तिसऱ्या तरंगामध्ये सद्गुरूंची कर्तव्य हा विषय मुख्य आहे आणि 12 प्रकारच्या भेदातनं त्यांनी आपली सुटका केली पाहिजे हा विषय महत्त्वाचा, तो तिसऱ्या तरंगाच्या निमित्ताने आहे. पण तो विषय येण्यापूर्वी जो प्रस्तावनेचा अभ्यास आहे तो आपल्याला थोडासा रिपीट झाल्यासारखा वाटेल, पण अभ्यास या शब्दामध्ये पुन्हा पुन्हा तेच तेच वाचणे, त्याच कृती करणे अशी एक भूमिका त्या अभ्यास या षडलिंगामध्ये, तर ती भूमिका आपण पार पाडित आहोत. आता मागच्या वेळी कानिटकर काकूंनी एक शब्द विचारला होता, विविदिशा शब्दाचा अर्थ काय, अशी एक भाषा होती. तर तिथे असं आहे की असा अधिकार संपन्न होऊन तोही कृतकृत्य होतो, अर्थात चित्तशुद्धी, साधन चतुष्टय संपत्ती आणि विविदिशा शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा. आता काय, ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा. आता त्याच्यामध्ये चित्तशुद्धी, साधन चतुष्टय संपत्ती आणि ते ब्रह्म मी आहे असं जाणून घेण्याची इच्छा, असा एक अर्थ आपल्याला करता येईल. म्हणजे विविदिशा शब्दाचा अर्थ केवळ जाणून घेण्याची इच्छा एवढाच आहे. पण काय जाणून घेण्याची इच्छा, असा परत एक प्रश्न पुढे तयार होईल. तर मग त्याचं उत्तर आधीच दिलेलं बरं, ते ब्रह्म मी आहे असं जाणून घेण्याची इच्छा इत्यादी द्वारा मोक्षास प्राप्त होतो. त्यामुळे आता या वाक्याचा अर्थ आपल्याला लागलेला आहे असं एक गृहीत धरूया आणि मग पुढे जाऊया. आता पुढचा जो विचार आहे विवेक आणि वैराग्याचा विचार साधन चतुष्टय संपन्नतेच्या दृष्टिकोनातनं केल्यानंतर मग आता ते विवेकयुक्त वैराग्य आपल्या अंतःकरणात सिद्ध झाल्यानंतर मग जे समाधी षटक आहे त्या समाधी षटकाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता शमशब्दामध्ये मनोनिग्रह आहे, इथं त्यांनी व्याख्या लिहिली आहे. आता मनोनिग्रह, मग आता कसा मनोनिग्रह, काय पद्धतीने मनोनिग्रह, या भूमिका आपल्याला कळल्या पाहिजे. तर मनोनिग्रह तर कसा, तर परमार्थ प्रतिबंधक वासनांचा निग्रह करणे, त्या शम असे म्हणतात. आता परमार्थ प्रतिबंधक वासना काय आहेत असा जो आपल्याला विचार करायची वेळ येते, त्यावेळी मी करता, मी भोगता, मी म्हणजे शरीर, पुन्हा आणखीन काय, माझं मी विकारवान आहे, मी शरीर रूपाने मी विकारवान आहे, पण आत्मरूपाने मी अविकारी आहे, तरी सुद्धा मी विकारवान वाटतो. मला भेद सत्य वाटतात, की जो विचार आहे की 12 प्रकारच्या भेदातनं काय केलं पाहिजे, सद्गुरूंनी आपल्याला मोकळं केलं पाहिजे, त्यांच्या कर्तव्यातला तो भाग आहे. तर मग असा जो सगळा परमार्थ विचाराला आडवा येणारा किंवा प्रतिबंध निर्माण करणारा जो काही सगळा विचार आहे, त्या विचारातनं माझी मुक्ती झाली पाहिजे. म्हणजे शमाचा संबंध जो आहे तो मनाशी आहे. मनोनिग्रह या शब्दामध्ये अंतःकरणाशी आहे. असं का म्हणलं, असा त्याचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी आपलं मन जे आहे ते मन काय आहे, संकल्प विकल्प करतं, त्याला मन म्हणतात. पण त्या मनाने असे काही संकल्प तयार केले पाहिजे आणि त्या संकल्पाप्रमाणे तोच विकल्प शोधून पुन्हा त्याच मार्गाला गेलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मन काय करतं, देहाविषयी संकल्प करतं की कसा आहे, माझा देह सुंदर असावा, आणि सुंदर असावा म्हणून तो काय करतो, आरशामध्ये वारंवार पाहतो. पण त्याच्या लक्षात येत नाही की दिवसेंदिवस देह कसा होत चाललाय, पुन्हा तो वयस्कर होत चाललाय, पण तरीही मात्र आरशात पाहण्याचं काहीही चुकत नाही. याला काय म्हणायचं, तर देहसत्यत्व भ्रांती म्हणायचं. पण हा जो मनोनिग्रह जो आहे देहसत्यत्व भ्रांतीचा, तो मला शेवटी सुखदुःखात नेऊन सोडतो. म्हणजे मला पुन्हा सुखरूपतेला तो आडवा येतो. मग सुखरूपतेला आडवा येतो म्हणून तो परमार्थ प्रतिबंधक ठरतो. मग आता त्याच मनाने काय करायचं, आता त्या मनाला दुसरे विचार आपल्याला समजावून सांगणारे तयार करायचे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, आता हा विचार समर्थांनी सांगितलेला आहे
की मला आता देव म्हणजे आपल्याला विठ्ठलाची भक्ती मला करायची आहे. मग विठ्ठलाची भक्ती करायची आहे तर मग मनाने काय ठरवायचं, निदान त्या विठ्ठलाच्या देवळात तरी गेलं पाहिजे. मग त्या देवळात जाऊन सर्व जी लोक भावभक्तीनीचे विठ्ठलाला नमस्कार करतात, तर ते कसे नमस्कार करतात, किंवा 4-2 लोकांना विचारावं नमस्कार करताना तुमची अंतःकरण स्थिती काय असते, असं सगळं विचारलं की ते म्हणतात की आमचा भाव विठ्ठलाच्या चरणी रुजू होतो आणि त्यावेळी आमच्या अंतःकरणात सुखही राहत नाही आणि दुःखही राहत नाही, अशी भूमिका तयार होते. म्हणजे काय झालं, क्षणभर त्यांचं अंतःकरण काय झालेलं आहे, विठ्ठलाला नमस्कार करण्याच्या निमित्ताने खरं तर स्वरूपाशी एकरूप झालेलं आहे. ते त्यांना कळत नसतं, पण तरी सुद्धा काय आहे, हे जे कळून घेण्याचा जो प्रयत्न करणार आहे ना, तो काय आहे, त्या परमार्थाला वाट करून देणार आहे. म्हणून इथे काय आहे की हा देहबुद्धीचा जो विचार आहे तो परमार्थ प्रतिबंधक आहे. मग प्रतिबंधक असेल तर त्याच मनामध्ये तो देह परमार्थ प्रतिबंधक विचार तयार होतो आणि त्याच मनामध्ये तो परमार्थाला वाट करून देणारा, म्हणजे परमार्थाला शुद्ध स्वरूपाला जाणून घेण्याची इच्छा निर्माण करून देणारा विचार त्याच मनात तयार होतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, किंवा मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे. म्हणजे नामाच्या निमित्ताने, कारण इथे नामभक्ती योग सांगितलाय. अधिकारी चौथा सांगताना त्यांनी सांगितलं की ज्याला उत्तम मध्यम आणि कनिष्ठता नाही त्यांनी नामभक्तीद्वारा आपल्या आनंदाशी एकरूप व्हावं. आम्हाला अगदी मान्य आहे, पण आम्ही नामाचा उपयोग आमची अंतःकरण वृत्ती अधिकाधिक शुद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणार आहे. असा जर माझ्या अंतःकरणात विचार असेल तर मग मी मनात काय म्हणू शकतो, मग मनामध्ये मी श्रीराम जय राम जय जय राम असा जप तयार करू शकतो. म्हणजे त्या म्हणण्याला मी जपाचा दर्जा देऊ शकतो. आणि जपाचा दर्जा देणं या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये आहुती पडल्या पाहिजेत. कशाच्या आहुती पडल्या पाहिजेत, पुन्हा परमार्थ प्रतिबंधक विचाराच्या सगळ्या आहुती काय झाल्या पाहिजेत, त्या परमार्थ विचारामध्ये काय झाल्या पाहिजेत, पडल्या पाहिजेत. आणि त्या आहुती पडल्या की मग काय होऊन जातात, त्या परमार्थ प्रतिबंधक आहुती जळून जातात आणि मग उरतं काय, तर केवळ स्वरूपच उरतं. तो विचार येणार आहे, तर ते स्वरूप मला जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र काय केला पाहिजे, मी माझा मनोनिग्रह केला पाहिजे. माझं मन नेहमी कसं आहे, अनंत जन्मानी संस्कारित होऊन आलेलं आहे. आणि मग ते सतत काय करणार आहे, ते सतत मला देहादी प्रपंचाकडे ओढणार आहे. आणि परमार्थ आत्ता कसा आहे, अगदी अशक्त आहे. कुठे आहे तो, सध्या ICU मध्ये आहे. पण त्या ICU मधनं त्याला वार्डात काढला पाहिजे, वार्डातनं घरात आणला पाहिजे. मग घरी आणला की काय होऊन जातो, तो सशक्त होतो. त्याला खायला प्यायला घातलं पाहिजे परमार्थ विचारांना. म्हणजेच काय, ते विचार जर मला सुदृढ करायचे असतील तर मी काय केलं पाहिजे, त्या परमार्थ विचारांचा वारंवार विचार केला पाहिजे. मग विचार करायचा असेल तर मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे. म्हणजे नामाच्या निमित्ताने राघवाची वस्ती जर माझ्या अंतःकरणात झाली तर या देहादी प्रपंचाची वस्ती ही हळूहळू शांत होईल. म्हणून ते हरिपाठामध्ये ज्ञानदेवांनी म्हटलंय ना, तुटेल धरणे प्रपंचाचे, पण त्याच्या आधी काय म्हणतात ते, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मी जर हरिजप केला तर हरिजप केला तर मी प्रपंचाचं म्हणणं जे आहे माझ्या अंतःकरणामध्ये ते सहज तुटेल. तुटेल शब्दाचा अर्थ बाधित होईल, हा त्यातला मुख्य विचार आहे. आता तिसरा जो विचार आहे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. मनोनिग्रहाची जी भाषा आहे ना, ती यातली आहे की मी कसा मनोनिग्रह करायचा आहे, तर त्या सदा रामी प्रीती धरावी या शब्दाचा अर्थ या प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीमध्ये पदार्थांमध्ये तो रामच भरून राहिलेला आहे. ही सोपी भाषा आहे, ही विचारसागरमध्ये येणार नाहीये, कारण विचारसागर केवळ ज्ञानलक्षणेचा विचार बोलतो. पण हा भक्ती लक्षणेचा जो विचार आहे ना, तो प्रत्येकामध्ये मी जर राम पाहिला तर राम कसा आहे, राम आनंदाचा कंद आहे. मग तो आनंदाचा कंद आहे, मग त्या प्रत्येकामध्ये मी राम पाहतो या शब्दाचा अर्थ पुन्हा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग द्वेष मोह मत्सर केव्हा निर्माण होतो, तर ह्या ज्या माझ्या मागून पुढे चालत आलेल्या ज्या वासना आहेत अनंत जन्माच्या, त्या द्वेष मोह मत्सर युक्त आहेत. पण त्याला प्रतिबंध करणाऱ्या कोणत्या वासना आहेत, तर पुन्हा मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. म्हणजेच रामालाच सर्वांमध्ये पाहावं. ह्या ज्या सगळ्या ज्या विचारधारा आहेत, म्हणजे परमार्थाला अनुकूल अशा सगळ्या विचारधारा आहेत, त्या विचारधारांचा निग्रह माझ्या अंतःकरणात करणं, याला काय म्हणायचं, याला शम म्हणायचं. आपण अभ्यास करताना नेहमी मनाकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या, की माझं मन सध्या काय करतंय.
अशी एक भाषा मला मधून अधून मी माझ्या मनाला चेक करावं. माझं मन सध्या काय करत आहे? हां, ते सध्या देहादी प्रपंचाचा विचार करतंय. बरं त्याची आवश्यकता आहे काय उदय तुला? मग आवश्यकता असेल तर आवश्यकता आहे तेवढा विचार कर. मग त्यानंतर त्याच उदयला त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे मनाने, की "अरे उदय, आता तुझा तो विचार जेवढा पाहिजे तेवढा करून झालाय, तर तू नाम घ्यायला तयार आहेस काय?" असे प्रश्न मी मला विचारले पाहिजेत आणि त्याची उत्तरं होय येत गेली, की मग काय होऊन जातं, ते जे नाम आहे, ते माझ्या अंतःकरणात रुजायला लागतं. ते जरा छानपैकी टिकून राहायला सुरुवात होते. मग विचारायचं माझ्या मनाला मी, की "अरे किती वेळा तू सुखी-दुःखी झालास दिवसभरात आणि काय कारणाने झालास? मग त्याचं काही विश्लेषण करायची इच्छा आहे काय?" असं आपल्या अंतःकरणाला आपण विचारावं आणि मग त्यावेळी आपल्याला लक्षात येतं, की "अरे, मी 2 वेळा आज माझ्या अंतःकरणामध्ये सुख-दुःखाचा विचार झाला. काय कारणाने झाला? एके ठिकाणी शरीर सत्यत्व भ्रांती होती आणि एके ठिकाणी कर्ता भ्रांती होती. मी कर्ता समजलो आणि काही लोकांनी माझं कौतुक केलं आणि काही लोकांनी मला पुन्हा आता रामकृष्ण हरी म्हटले. म्हणजे या शब्दाचा अर्थ काय झाला? मला इथे सुख झालं आणि इथे दुःख झालं. बरं सुख किती वेळ टिकलं उदय? असे प्रश्न मी जर मला विचारात गेलो, तर मग काय आहे? हे परमार्थ प्रतिबंधक विचार जे आहेत ना, ते फार काळ टिकणार नाही. मी मला विचारायला पाहिजे. मग विचारलं ना, बरं ठीक आहे, आज 2 वेळा चुकलास, उद्या मात्र तुला 2 वेळा चुकायला परवानगी नाही. अशा पद्धतीने तो 3 वेळा चुकला ना, तरी हरकत नाही. कारण का तो नंतर 1 वेळेला येईल आणि नंतर तो 0 वेळेला येईल. पण मुख्य मुद्दा काय आहे, की चुका या का घडतायत आणि त्या चुकांचं विश्लेषण जर मी माझ्या अंतःकरणामध्ये केलं, परमार्थ विचारांच्या निमित्ताने, तर मी माझ्या आनंदाकडे जायला जो सुदृढ विचार माझ्या अंतःकरणामध्ये सदृढ धरावा अशी एक भूमिका आहे. कुठला विचार सदृढ धरावा? तर पुन्हा आत्मानात्मविचार सदृढ करावा अशी भूमिका म्हटलेली आहे. ती भूमिका मला पक्की तयार होते. म्हणून मनोनिग्रहाचा संबंध हा कशाशी आहे? अंतःकरणाशी आहे. म्हणून मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे. म्हणून इथे मनाचा विचार जास्त आहे. पण मन शब्द आला की पुन्हा बुद्धी, चित्त, अहंकार याचे विचार करायचे. मग बुद्धीने काय करायचं? सतत निर्णय असे घ्यायचे, की मला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचंय, मला विचारसागरच्या अभ्यासाला जायचंय, मला अभ्यास करायचा आहे घरी. अशा पद्धतीने ज्या ज्या वेळी मोकळा विचार वेळ मिळेल, त्या त्या वेळी मी मनाने निर्णय सतत काय घ्यायचा आहे? मला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने मी जर विचार केला, तर मग बुद्धीसुद्धा काय करते? त्या मनावर थोडंसं दडपण आणून ती मनाला म्हणजे नको असलेल्या मनाला शांत करते आणि हव्या असलेल्या मनाचा ती काय करते? विचार करू शकते. आणि मग चित्ताने काय करायचं? मग त्याचं चिंतन करायचं. मुख्य मुद्दा काय आहे? चित्तामध्ये चिंतनाचा विषय आहे. आणि चिंतन करता काय होऊन जातं? चिंतने चिंतने तद्रूपता. मग तो राम स्वरूप होण्याचा माझा जर का विचार असेल, म्हणजे आत्मरूप राम, ईश्वररूप राम, सगुण राम या तिघांचे विचार झाले. पण हे तिघही राम एकरूप आहेत, तर मला या तिघांचाही विचार करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून माझ्या चित्तामध्ये काय आहे? एक रामाशिवाय आता प्राप्त करून घेण्याशिवाय मला कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही. झाला साधन चतुष्टय संपन्न. इतक्या पद्धतीने आपल्याला साधन चतुष्टय संपन्नता अंतःकरणात तयार करता येते, म्हणजे तीव्र मुमुक्षत्व तयार करता येतं. पण माझा रजोगुण मात्र तीव्र मुमुक्षत्व आणून द्यायच्या सतत मध्ये येतो. म्हणून त्याला मी काय केला पाहिजे? बाजूला करत राहायला पाहिजे. रजोगुणाची अभिव्यक्तीच अशी आहे, की ती देहादी प्रपंचात रमते. एक त्याचं पहिलं लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण त्याचं काय आहे? ती स्वतःला अहंकारित होऊन सगळे विचार करते. माझ्यासारखा, माझ्यासारखा, माझ्यासारखा. हे सगळे विषय सतत त्याच्या अंतःकरणात असतात. तर प्रत्येक वेळी तो माझ्यासारखा विचार जर माझ्या अंतःकरणातनं घालवायचा असेल, तर पुन्हा मज देवनी जाळीत कर्मफळे. म्हणजे केलेलं कर्म हे मी सतत ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आणि सतत त्याला अर्पण करायचं. अर्पण केलं की मी कोण आहे? मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीने मी माझा मनोनिग्रह सहज करू शकतो. दिसा माझी काहीतरी वाचावे, असं समर्थ म्हणतात. दिसा माझी काहीतरी लिहावे. म्हणजे समर्थांचा आग्रह आहे लिहिण्यावर. का आहे? ते लिहिल्याशिवाय लक्षात राहत नाही. पण आम्हाला लिहायचा प्रयत्न केला पाहिजे कधीतरी. म्हणून इथे आग्रह आहे आपल्याला प्रश्नपत्रिकेचा, त्याच्या उत्तराचा. त्याची कारणं ती आहेत, की त्या लिहिलेल्या ज्यांनी लिहिलंय ना, त्यांना विचारा, की किती फायदा होतो. आणि त्यांनी जर फायदा होतो म्हटलं, तर मग आपणही लिहायचं. असे विचार. आम्ही खूप लिहिलं
तर लिहिल्याचा परिणाम आम्हाला अभ्यास लक्षात राहिला म्हणून तो वापरता आला. एवढं सोपं काम त्याच्यामध्ये होतं. मग काही दिवसांनंतर लिहायची आवश्यकताच होत नाही. मग काय होऊन जातं, जे लिहायचं होतं ते माझ्या अत्यंत व्यवस्थितपणे परावाणीमध्ये रुजलेलं आहे आणि वेळेवर ते मी पुन्हा नको असलेला विचार जेव्हा येतो तेव्हा मी ते काढतो आणि हवे असलेल्या विचारांनी छेद देतो. बस. आता मग इथपर्यंत मात्र मला काय करावं लागतं, ते लिहावे लागतं, वाचावं लागतं. मग आधी करावे ते कर्ममार्गे उपासना. अशा पद्धतीने या उपासनेचे काय होऊन जातात, आपल्यापुढे अनेक काय म्हणूया आयाम तयार होतात आणि त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. म्हणून क्षमाचा जो विचार आहे तो या पद्धतीने आहे. मग आता पुढे काय आहे, दम. मग आता दम शब्दाचा अर्थ इंद्रियांशी संबंधित असा आहे. चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थ प्रतिबंधक विषयांपासून आवरणे अर्थात इंद्रिय निग्रह करणे म्हणजे दम. मग आता इंद्रियांचा निग्रह, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. आता कोण म्हणतंय, तुकाराम महाराज म्हणतात. मग आणि पुन्हा संकल्पावरही नये मन, आला शम. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, शमाचा विचार. अशा पद्धतीने अंतरे या ठाया आनंदाचा. म्हणजे आनंदरूप मला व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, चक्षुरादी बाहेंद्रियास. आता ती डोळे, आता डोळ्याचा विषय काय आहे, रूप हा डोळ्याचा विषय आहे. मग रूप हा डोळ्याचा विषय असेल तर मग प्रत्येक येणारं रूप कोणाचं आहे, पुन्हा रामाचं आहे, विठ्ठलाचं आहे. असा विचार केला की काय झालं, दम काय झालेला आहे, बरोबर साधलेला आहे. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी काय केलं पाहिजे, पुन्हा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. म्हणजे ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी पुन्हा मन जाय माझे, आला पुन्हा शमाशी संबंध. त्या ठिकाणी म्हणजे आले शमदम काय आहेत, एकमेकांमध्ये इंटर रिलेटेड आहेत. मग अशा पद्धतीने आपण जर विचार करायला लागलो तर मग आपल्याला डोळ्याचा गुणधर्म रूप हा पाहणे आहे. मग प्रत्येक रूपामध्ये विठ्ठलाला पाहायला शिकलं की काय झालेलं आहे, आपला अभ्यास तिथे काय होऊन जातो, सहजपैकी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येते. मग तुझे रूप चित्ती राहो, अशी भूमिका आपल्याला मांडता येते. मग आता पुन्हा बोला काय झालं, असा तो विषय. मग आता पुढे जो विचार आहे तो काय आहे, तर आपल्याला काय विचार करत होतो आपण, ठीक आहे, म्हणजे डोळ्याचा विचार करत होतो. मग तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. आता मुखीमध्ये काय आहे ते आलं इंद्रिय. मग आता मुखाने काय करायचं, रामनाम घ्यायचं. मग रामनाम घेतलं की काय झालं, वाचेतनं जी वाणी तयार होणारे, आपली बाहेर येणारे शब्दबद्ध होऊन ती वाणी कशी असेल, रामवाणी असेल तर ती गोड वाणी आहे. आणि वाणी सोडून जर दुसरी वाणी असेल तर तिला काय आहे, थोडीशी तिखट धार असते. मग आता ती काय केली पाहिजे, आपण रामवाणीमध्ये काय केली पाहिजे, परावर्तित केली पाहिजे. म्हणजे काय होऊन जातं की वाचेनी सतत काय करावं, मग नाम घ्यावं. म्हणजे ते इंद्रिय काय होऊन जातं, शांत होऊन जातं. मग आता पुन्हा काय आहे, कान. मग कानाने काय करायचं, कानाने ते नाम ऐकायचं, कानाने श्रवण करायचं. अशा पद्धतीने आपण जर का सतत विचार करत राहिलो तर मग काय होऊन जातं, दम म्हणजे ही चक्षुरादी जी काय 3 इंद्रिय आहेत की जी मला सहसा त्रास देतात, काय म्हणूया, म्हणजे परमार्थ प्रतिबंधक विचार तयार करतात माझ्या अंतःकरणामध्ये. तिथे मला त्याचा काय करता येतो, थेटपणे व्यवस्थित त्याचा सामना करता येतो. म्हणून इथे यांनी म्हटलंय संत कबीरांनी, तो नेहमी मी डायलॉग सांगतो, मन जाने दे पर शरीर मत जाने दे. मन गेलं, समजा सिनेमा पाहायला जावंच वाटलं, अगदी जायचं पण काय झालं, इंद्रियांनी ऐकलंच नाही विचारसागरच्या अभ्यासाला यायचंय, की मग ते काय होऊन जातं, त्या रजोगुणी विचारांमध्ये जाणारी ज्या गोष्टी आहेत तिथे काय होतं, मन जाऊ दे. पण मनाला काय करायचं, इंद्रियांनी आवरायचं. इंद्रिय जायला लागली की परत पुन्हा मनाने त्याला शह द्यायचा. असं जर का शम आणि दमाचा विचार केला तर हे दोन एकमेकांना काय आहे, अत्यंत परस्पर पूरक आहेत. आणि असं जर का परस्पर पूरक असतील तर बाह्येंद्रियास परमार्थ प्रतिबंधक. आता बाह्येंद्रियामध्ये काय आहे माहिती का, ही बाहेरची इंद्रिय आहेत ना, ती बहिर्मुख ठेवलेली आहेत का, तर विषय आपल्याला कळावा म्हणून. कारण विषय का पाहिजे, तर आपला शरीरादी धर्म जो आहे तो चालावा म्हणून विषयांची काय आहे, अपेक्षा आहे. अगदी बरोबर आहे. की उदाहरणार्थ सकाळी उठलं की काय आहे, चहा हा विषय असं म्हणूया आपण, चहाची ही अपेक्षा आहे.
आपल्याला विषयाची अपेक्षा आहे. चहा म्हणलं की साखर आणायला जायला पाहिजे, दूध आणायला जायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने अपेक्षा आहे. चहा प्यायला हरकत आहे का? हरकत अजिबातच नाही आहे. पण चहाशिवाय आमचं होत नाही. तो असा कडक लागतो, तो अशा पद्धतीने लागतो, तो तसा लागतो. एवढे सगळे विशेष तयार झाले, की मग काय झालं? चहा मला गुंतवतो. मुख्य मुद्दा काय आहे? चहा मला बंधनात टाकतो. मग तो काय होऊन जातो? तो प्रतिबंधक विचाराचा विषय ठरतो. म्हणून प्रत्येक विषय जो आहे, तो विषय मला बंधनात टाकायला पाहतो असं मी म्हणतो. पण वास्तवात विषय बंधनात मला टाकत नाही, तर माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांमध्ये जाते आणि मी बंधनात सापडतो. मग हा दोष त्या विषयांचा आहे का माझा आहे? हा माझा दोष आहे. आणि मग मी दोष कोणाला देतो? ते विषय ग्लॅमरस आहेत. तो सिनेमा इतका चांगला होता, इतकं कौतुक आमच्या मित्रांनी केलं, तर मला जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? माझ्या मित्रांनी नेलं म्हणून मी गेलो, याचा तो त्याचं उत्तर नाहीये आपल्या आयुष्याचं. आपल्या आयुष्याचं उत्तर आहे तिथं मी गेलोय. आपण दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही, कारण मी गेलो हा माझा दोष आहे. हे माझ्या लक्षात येत नाही. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या असे जे काय विषय आहेत, 5 विषय, पुन्हा 5 विषय आपल्याला पुढे मांडलेत. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. ते 5 विषय त्याच्यापासून मी मला पर्याप्त ठेवायचं. म्हणजे त्या विषयांचा उपभोग मी पर्याप्त रीतीने घ्यायचा, की त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांच्या मागे लोलुपतेने धावणार नाही. आपल्याला यांनी म्हटलंय, की आपल्या लोलंगतासी कैसे समाधान, अशी ती एक ओवी आहे. सांडून राम आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैसे. त्यातला लोलंगत हा लाळ घोटेपणा करणारा, अशी समर्थांनी स्पष्ट भूमिका मांडली, की सांडून राम आनंद घन म्हणजे आनंद रूप असलेला राम जो नामाच्या निमित्ताने, जो आत्मानात्म विचाराच्या निमित्ताने मला कळतो, तो आत्मरूप राम, त्याचा माझा संबंध म्हणजे तो आणि मी एकरूप आहे असा आहे. आणि तो मात्र सोडून देतो आणि पुन्हा मी काय करतो? करी जो विषय चिंतन, या 5 विषयांचं चिंतन करतो. आणि आपले श्रीगुरु आणखीन 5 त्यात ऍड करतात. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, हे आणखीन 5 त्याच्या जोडीला. असे 10 विषय मला काय करतात? छळतात. आणि छळून काय होतं? मग मी कसा होतो? मी लोलंगत होतो. म्हणजे त्या विषयांमध्ये मी काय होऊन जातो? अतिशय अपरिमितपणे त्या विषयांमध्ये मी लोळतो. म्हणजे अगदी ज्ञानदेवांनी दिलेलं ते दृष्टांत आहे, की गंगेमध्ये स्नान करायचं आणि उकिरड्यावर जाऊन लोळायचं, हे काही बरं नव्हे, असं त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी. तर ते तसं घडतं माझ्या हातनं. त्याचं कारणच काय आहे? की मी माझ्या इंद्रियांना आवरलेलं नाही. आणि इथे एक्झॅक्टली काय सांगतायत, की हा जो शमदमाचा विचार जो आहे, म्हणजे शमाधी षटक हा जो विचार आहे, साधन चतुष्टय संपन्न या कॅटेगरीमध्ये आपण विचार करतोय. तर दम या शब्दामध्ये या बाह्येंद्रियांना परमार्थ प्रतिबंधक विषयांपासून आवरायचंय. आणि परमार्थाला काय म्हणूया? वाव देणारं जे काय सगळं आहे, त्याला मात्र काय करायचंय? त्याला आपण प्रवाहाला त्या वाट करून द्यायचे. उदाहरणार्थ प्रवचन काय आहे? श्रवण काय आहे? पाठवर्ग काय आहे? अद्वैत चिंतनाचं ते काय आहे? ते परमार्थ आपल्याला विचारांना पोषक असं आहे. मग त्याला तिथे काय करायचंय? आपण वाट करून द्यायची, म्हणजे तिथे आपल्याला जायचंय. पण जिथे परमार्थ प्रतिबंधक विषय आपल्या पुढे येणार आहेत, तिथे मात्र आपण स्वतःहून जायचं नाही. अगदीच नाईलाज असेल तर जायचं, आणि गेलं तर काय करायचं? होला हो म्हणायचं आणि आतमध्ये नामस्मरण करायचं. म्हणजे इतकं आपण पक्क जर असू, तर मग काय आहे? हा शमदमाचा विचार आपण सहज करता येतो. म्हणून मन गेलं तरी सुद्धा त्याला इंद्रियांनी आवरायचं, आणि इंद्रिय जर जायला बघू पाहत असतील तर त्यावेळी मनाने आवरायचं. असं दोन्ही विचार आहे. आता तिसरा जो विचार आहे, वेद व ब्रह्मात्मैक्य ज्ञानोपदेश करणाऱ्या सद्गुरूंनी उपदेशिलेल्या अर्थाविषयी यथार्थ हा असाच अर्थ आहे, अशी प्रमारूप अस्तिक्य रूप बुद्धी असणे, त्याचेवरच अत्यंत विश्वास असणे, ही खरी श्रद्धा. हे बाकीचे त्यांनी वेदांचा विचार मांडला, बरोबर आहे. आपण 3 गोष्टी मांडल्या होत्या मागच्या वेळी, वेद, संत आणि श्रीगुरु. आता यांनी इथे मात्र आता फारच स्पेसिफिक करून टाकलं. आणि काय म्हणतायत आता? वेद व ब्रह्मात्मैक्य ज्ञानोपदेश करणारे. आता वेदांचा उपदेश वेदांमध्ये आलेला आहे, पण तो काय आहे? तो यथार्थपणे कळत नाही, आपल्याला कळत नाही.
मग तो यथार्थपणे कळून देण्याचा विचार जो आपल्या पुढे मांडतात ते श्रीगुरु नावाचं तत्व आहे. मग त्या श्रीगुरु नावाच्या तत्वाचा विचार जेव्हा येतो त्यावेळी तो श्रीगुरु कसा सिद्ध होतो, त्या श्रीगुरूची क्वालिटी आहे की तो कसा आहे, तो सतत ब्रह्मात्मैक्य ज्ञानोपदेशाविषयीच बोलला पाहिजे. म्हणजे तो फार लांब इकडं तिकडं जाता कामा नये. म्हणजे ते तसं का तसं नाही, हे असं जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यज्ञान म्हणजे काय करायचं, मग म्हणजे ऐकत ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाचे आपण या नाव ज्ञान. मी मला पाहायचंय, मग त्यांनी पुढच्यानी विचारलं पाहिजे मग सद्गुरू कसं पाहायचं, कसं पाहायचं, बस ध्यानाला. मग बुद्धीनी काय कर, निर्णय घ्यायचा. काय निर्णय घ्यायचा की एक मंत्रावरच मी सतत काय राहिलो पाहिजे, कॉन्सन्ट्रेट राहिलो पाहिजे. माझी मान ताठ पाहिजे. ताठ या शब्दाचा अर्थ पॅरलल व्यवस्थित पाहिजे. पाठीचा कणा ताठ पाहिजे आणि मी ध्यानाला बसलो पाहिजे आणि मी मंत्रावर सतत लक्ष दिलं पाहिजे. बाहेर गेलं की परत मंत्रावर. अशा पद्धतीने मी जर का ध्यान केलं तर काय आहे, मी माझ्या आनंदाचा, मला तिथे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद मला अनुभवाला येतो आणि त्याची जी काय परिणिती आहे, व्युत्थान पावल्यानंतर ध्यानातनं बाहेर आल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत प्लेझंट होते आणि ती बराच काळ टिकते. यावरून मला त्याचा अंदाज बांधता येतो की अरे ध्यानामध्ये मला माझ्या आनंदाचा एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद मला मिळालेला आहे. म्हणजे तो एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद माझे 4-4 तास जर आनंदात घालवत असेल तर पुन्हा असे फ्रॅक्शन ऑफ सेकंद जर मला दिवसभरात मिळाले तर मी आनंदात कायम राहणार नाही काय. म्हणजे इथे काय आहे की हा जो ब्रह्मात्मैक्य ज्ञानोपदेश हा आपल्याला वेदांपेक्षा महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. वेद काय होतात ते नुसते जस्ट एक बुक स्वरूपात आपल्या पुढे येतात, पण वेदांताचा अर्थ तो आम्हासीच ठावा असं म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. म्हणजे असे संत श्रीगुरु जे आहेत की ज्यांना वेदांताचा अर्थ सांगता येतो, ते वेदांताचा अर्थ सांगणारे जे ब्रह्म आत्मैक्य ज्ञानाचा उपदेश. ब्रह्मात्मैक्य ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि आत्मा हे दोन्ही एकरूप आहे. आत्मरूपाने ते ब्रह्मरूपाने तो आत्मा मी आहे असं तुला प्रत्यक्ष वृत्तीच्या स्तरावर कळलं पाहिजे आणि त्यानंतर त्या वृत्तीला कळलेलं आहे ते सर्वांमध्ये पाहता 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 पाहणे गेले दुरी. हाच खरा जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा खरा अनुभव आहे. इथपर्यंतचा उपदेश म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारे सद्गुरू. म्हणजे तिथे पुन्हा काय झालं, कसा आहे तो अनुभव, तर त्या बुद्धी पडलेलं प्रतिबिंबातली बुद्धी शांत होते आणि मग परतोनी पाठवरे ठाके ही ओवी तो सांगतो सद्गुरू. इथपर्यंत जे काय आहे ना ते स्पेसिफिक. मग तो तुला आवळा दिसतो का तो बैल दिसतो हे भानगड नाही बोलत तो कधी. तो हे असं नेमकं बोलतो, मग आवळा फार बारीक आहे, बैल फार मोठा आहे, म्हणजे काय करायचं, रामकृष्ण हरी, मला माहित नाही, असं नाही चालणार. इतका पक्का कडक उपदेश. कडक या शब्दाचा अर्थ अत्यंत स्पेसिफिक. असा स्पेसिफिक जो तत्वज्ञान आपल्या पुढे मांडतो तो कोण आहे, तो सद्गुरू. आणि असा सद्गुरूने उपदेशाला अर्थाविषयी म्हणजे अर्थाविषयी म्हणजे तो त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे ना तो व्यवस्थितपणे सांगतो. उदाहरणार्थ असंगोयम पुरुषाहा अशी श्रुती आहे, तो पुरुष असंग आहे. मग तो असंग आहे तर काय पद्धतीने असंग आहे, मग त्यांनी त्या अंतःकरणाचं उदाहरण दिलं पाहिजे की अंतःकरण नावाची जी गोष्ट आहे त्या अंतःकरण नावाच्या गोष्टीमध्ये आपल्या अंतःकरणात जे काही विचार तयार होतात त्या विचारातनं सुखदुःख प्रगट होतं, हे तुला माहिती आहे का, असं म्हटल्यावर मी म्हणतो हो, कारण त्याचा मला अनुभवच आहे सतत. मग सद्गुरू म्हणतात आता त्यातून जर तुला सुटायचं असेल तर तू त्या अंतःकरणाला काय कर, त्या अंतःकरणामध्ये तू आत्ता जे संघामुळे तुझं नुकसान झालंय म्हणजे या देहादी प्रपंचाचा संघ आहे म्हणून तुला सतत काय होतंय, तुला सुखदुःख होतंय. संघ आहे या शब्दाचा अर्थ तुझ्या अंतःकरणामध्ये सतत तू देहादी प्रपंचाचा विचार करतोय असं श्री गुरु मला सांगतात. हे त्या संघाचं लक्षण आहे. मग आता साहेब संघातनं कसं बाहेर पडायचं ते सांगा मला. आता मग बाहेर पडायचं म्हणल्यावर ते काय म्हणतात की असंगोयम पुरुषाहा, तो पुरुष कसा आहे, असंग आहे. मग आता उदाहरणार्थ कर्तेपणाचा संघ. मग आता कर्तेपणाचा संघ काय आहे, मग करता तू आहे का आणखीन कोणी अधिक काही श्रेष्ठ करता आहे, अशी भूमिका ते माझ्या पुढे मांडतात. तू काय आहे, तू खुर्च्या इकडनं तिकडं करतो एवढाच तू करता आहे, पण ही सृष्टी निर्माण करणारा जो करता आहे ना ईश्वर रूप राम, तो खरा करता आहे. मग तू काय कर, त्या कर्त्यालाही कर्म अर्पण करून बघ बरं जरा.
असं ते मला सांगतात. आणि मग मी माझी कर्म मी त्या कर्त्या रामाला अर्पण करायला लागतो. तसा मी कर्ता भाव माझ्या अंतःकरणातनं निघून जातो आणि मी काय होतो, मी सहजच आनंदाकडे निघून जायला मदत निर्माण होते. म्हणजे माझं चित्त शुद्ध आणि शांत ते काय युक्तीने करून घेतात हे माझं मला कळत नाही. आणि मग मी म्हणतो, हे यांनी काय केलं, माझं काहीच्या बाही करायला यांनी काय केला, मोठा प्रयत्न केला, आपलं काहीच त्याच्यामध्ये कर्तृत्व नाही. इतक्या सहज अवस्थेमध्ये म्हणजे सहजपणाने मला ते अर्थाविषयी उपदेश करतात. तो पुरुष असंग आहे. असंग आहे या शब्दाचा अर्थ संगातनं सुटणे म्हणजे असंग होणे. आता हे सांगणार कोण मला? हे मला कधी माहिती होतं का? नाहीच ना. मग आता काय, संगातनं सुटणं हेच काय आहे, असंग होणं आहे. हे मला सांगणारे जे आहेत ना ते श्री गुरु आहेत. म्हणून इथे श्रद्धावान लभते ज्ञान असं का म्हणाले भगवंत, त्याची कारणच ती आहे. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे. अर्थाविषयी यथार्थ हा असाच अर्थ आहे. बस सद्गुरूंनी जो मला अर्थ सांगितलाय ना तोच अर्थ कसा आहे, तो यथार्थ आहे. म्हणजे एकदा आमचं सांगतो आम्ही तुम्हाला, की आम्ही काय करायचो, श्रीगुरु काका आपले मधून अधून कधी कधी महिना महिना या आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, अमिरात, संयुक्त अमिरात किंवा ते दुबई वगैरे असे जायचे. आणि त्यामुळे इथं काही ऐकायला आम्हाला अशी सोय नव्हती. बरं बाहेर कुठल्याही आम्हाला याला जायची परवानगी नाही, म्हणजे शिबिराला. म्हणून आम्ही एके ठिकाणी जायला सुरुवात केली ऐकायला. अद्वैतच सांगतायत, काही अडचण नाही. पण त्यांनी अद्वैताचा एक अर्थ असा काहीतरी वेगळा सांगितला, तो काही अंतःकरणाला पटला नाही. म्हणून आम्ही काकांना आल्यावर सांगितलं, काका एके ठिकाणी आम्ही जातोय ऐकायला, पण तिथे असा अर्थ केला, तो जरा चुकीचा वाटत, तुम्हाला जायला कोणी सांगितलं, असं ते म्हणाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की श्रीगुरूंचं जे सांगणं आहे ते यथार्थ आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण आम्ही ते सोडून दुसरीकडे गेलो ना. आता हा काय झाला पुन्हा, हा विचित्रपणा आहे, हा दोष. तर असा दोष चालत नाही. म्हणून यथार्थ सांगणारा, यथार्थ हा असाच अर्थ आहे. आणि यथार्थ केव्हा आहे, पुन्हा तो श्रीगुरु काय आहे, शास्त्राभ्यासातनं तावून सुलाखून निघालेला असतो. आणि शास्त्राभ्यासातनं तावून सुलाखून निघाल्यामुळे तो असा बरोबर सांगतो, संगातनं निघ म्हणजे असंग रूप होशील. असंग रूप हे आत्मस्वरूपाचं लक्षण आहे, ते स्वरूप लक्षण आहे. मग स्वरूप लक्षण म्हणजे काय, हे सांगणारच व्यक्तिमत्व पाहिजे, ते स्वरूप लक्षण आहे. मग स्वरूप लक्षण आहे, जे लक्षणात कधी बदल होत नाही ते स्वरूप लक्षण. मग आणखीन काही वेगळं काही असतं का? हो, नंतर त्याला दुसऱ्या याला तटस्थ लक्षण म्हणतात. मग तटस्थ लक्षण म्हणजे काय, साधक हा असा असावा. मग तटस्थ लक्षण म्हणजे काय, जे लक्षण कधी असतं कधी नसतं. मग आता जग आलं की ईश्वर नावाचं लक्षण आहे. मग ईश्वर कसा आहे, तटस्थ लक्षणाचा आहे. म्हणून सर्वज्ञता ही ईश्वराची तटस्थ लक्षणात जाते. आणि सच्चिदानंद रूपता ही कुठे गेली, ब्रह्मस्वरूपाच्या लक्षणेत गेली. पण हे सगळं समजावून सांगणार आहे. असा यथार्थ अर्थ आहे. अशी प्रमारूप, प्रमा शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. प्रमारूप म्हणजे ज्ञानरूप, आस्तिक्य रूप बुद्धी असणे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या अस्तित्वाविषयी आस्तिक्य भाव पाहिजे, की नाही सद्गुरू माझे सांगतायत ना, आज मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे मला माहीत नाही, मला आनंद रूपतेचा अनुभव नाही, पण सद्गुरूच्या सांगण्यावरून मी अभ्यास करणार आहे. आणि मी अभ्यास केला असता मला ज्ञानरूपता माझ्या अंतःकरणामध्ये सिद्ध होणार आहे. इतका कठोर विचार करून, म्हणजे इतका पक्क विचार करून मी जर का आस्तिक्य रूपाने माझी बुद्धी सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली, त्याचेवर अत्यंत विश्वास असणे, म्हणजे त्यांच्या सांगण्यावर अत्यंत विश्वास असणे, हीच खरी श्रद्धा. श्रद्धेचा विषय हाच. बाकी ठिकाणी व्यावहारिक सत्तेत श्रद्धा वगैरे आपण खूप काही ठेवतो. जे उदाहरणार्थ एक्सरे काढायला गेलो की एक्सरेवर श्रद्धा आहे माझी, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरवर श्रद्धा आहे, पण सद्गुरूंवर श्रद्धा नाही आहे. म्हणजे हा मोठा काय आहे, रडण्याचा विषय आहे, की श्रीगुरू मला ते तू आहेस सांगतात, पण त्याच्यावर माझी श्रद्धा नाही आहे. आणि तो डॉक्टर सांगतो तुला ताप आलाय, त्या अर्थी तुला व्हायरल इन्फेक्शन आहे, मी लगेच हो म्हणतो, मग कोणत्या गोळ्या घेऊ, कारण मरणाची भीती असते. इथे मात्र काय आहे, मरून परत जन्माला येतो तरी कळत नाही माणसाला. सद्गुरू मला मरणातनं मुक्त करतोय, म्हणजे पुन्हा जन्माला येण्याची व्यवस्थाच तो उखलून टाकतोय सद्गुरू. तर त्याच्याबरोबर मी का नाही श्रद्धा ठेवून अभ्यास करीत, हा माझा दोष आहे. म्हणून श्रद्धा काय आहे, सद्गुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा आणि त्यांनी केलेल्या उपदेशावर श्रद्धा, हा त्यातला विचार आहे. आता उपरम,
आता सगळं झाल्यावर मी काही शंका असेल तर विचारू, असं म्हणू का आत्ताच विचारू? काही शंका असतील तर बोला. हा काय आता प्रमारूप बुद्धी म्हणजे प्रमा शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानरूप. हो, कोणती? मुळातली बुद्धी ज्ञानरूप आहे, शुद्ध, पण त्या 3 गुणांची भेसळ झाली, सत्व रज तम, आणि भेसळ झाल्यामुळे हा मग झालं. मग नाहीतर मग काय आहे, प्रत्येकाला मी ते आहे हे ज्ञान कळलंच असतं, सगळा निश्चय सहज झाला असता, पण तसं नाही ना. मग 3 गुण मिसळले त्याच्यामध्ये, मग ती प्रमारूपता निघून जाते. नाही म्हणून तर, नाहीतर मग हा प्रमारूप अस्तिक्यरूप बुद्धी असणे या शब्दाचा अर्थ ती पुन्हा कशातनं आहे, ती निष्काम कर्मोपासनेतनंच तयार होते, विवेक वैराग्य यातून तयार होते ती. त्याशिवाय ही प्रमारूप अस्तिक्यरूप बुद्धी तयार होत नाही. सद्गुरूंनी सांगितलं आणि त्यांचं मी ऐकलं आणि तसा निश्चय माझा झाला. आता आम्हाला सांगायचे ते एखादा सिद्धांत साखरे महाराज सांगायचे, काका सांगायचे, आणि आमची त्यांच्यावर श्रद्धा आपोआप बसायची आणि आम्ही तसं वागायला प्रवृत्त व्हायचो. आता याला पूर्वजन्मीचं काही आधार असेल किंवा आत्ताच्या जन्मातला काही केलेला साधनेचा प्रयत्न, पण अशी आस्तिक्य रूप बुद्धी की त्यांचं जे म्हणणं आहे त्याला कुठलंही ऑब्जेक्शन नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांना प्रश्न विचारू नये असं नाही म्हणत मी, पण मुद्दा काय आहे की ते प्रश्न जे आहेत सगळे ते 4थ्या तरंगाच्या विचारासारखे असले पाहिजे. 4थ्या तरंगाचा अधिकारी जो आहे ना, त्याचे प्रश्न अतिशय सरळ आहेत आणि सरळ प्रश्नातनं तो थोडक्या प्रश्नांमध्ये तो आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेलाय. इतके सरळ प्रश्न. अशा पद्धतीने ती प्रमारूप, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, आनंदरूप असं म्हणूया. प्रमारूप शब्दाचा अर्थ दुसरा आनंदरूप, अशी जी आस्तिक्यरूप बुद्धी असणे. आस्तिक, आता आस्तिक आणि बस. मग आता नास्तिकाचा विचार काय आहे, पुन्हा देव नावाचं तत्वच नाही तो, आणि आस्तिक म्हणतो काय, देव नावाचं तत्व आहे, पण नुसतं आहे म्हणून काय उपयोग. त्याचा जो पाठीमागचा जो सगळा सारांश आहे, देव आहे अशी जी भूमिका आहे, तर ती सगळी भूमिका त्याला माहिती पाहिजे. देव म्हणजे काय, पुन्हा मग देवाची 3 रूपं आहेत. एक त्याचं आत्मरूप देव आहे, मग एक ईश्वररूप देव आहे, एक सगुण रूप देव आहे. मग आता हा देवच माझं सगळं चालवतो का मी देवाचं करतो? सतत आम्ही देवाचं करतो, आम्ही देवाचं करतो अशी भूमिका असते. देव आमचं काय करतो, म्हणजे जे करायचं ते करतोच. मग आता देवाचं करायचं म्हणजे काय करायचं, हा विचार लक्षात घेतला पाहिजे. गौरी गणपती बसवल्या पाहिजेत, यात वाद नाही, ते देवाचं करणं आहे, पण कसं, पुन्हा सकळ अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारीजू. मग देवा तुची गणेशू या ओवीनुसार त्याचं चिंतन झालं पाहिजे ना कधीतरी. पण ते काही नाही, मोदकाचे नैवेद्य दाखवले की अक्षगंध फुलं माळा वाहिल्या झालं. ठीक आहे, सुरुवातीला ते योग्य आहे, पण पुढे पुढे क्रमविकास झाला पाहिजे. आणि आता असा जो क्रमविकास आहे तो आस्तिक्यरूप बुद्धीचा विषय आहे. म्हणजे ती बुद्धी काय असते, काही वेळा सकाम बुद्धी असते. सकाम बुद्धी ही आस्तिक्य रूप नाहीये, म्हणजे प्रमारूप आस्तिक्य रूप नाहीये. आता सकाम बुद्धीमध्ये काय आहे, तर वर्षभर आपलं गणपतीचं व्यवस्थित केलं पाहिजे बरं का. तो रागावला तर काय करीन, अरे तो कशाला रागवतोय माझ्यावर, तो रागवतही नाही आणि रुसतही नाही, कारण तो सतत आनंदात आहे. मग रागवतो कोण, माझं प्रारब्ध माझ्यावर रागवतो. मग माझं प्रारब्ध कोणी तयार केलं, अहो मीच तयार केलंय. म्हणजे मीच वाईट वागलोय म्हणून माझं प्रारब्ध कुठे झालेलं आहे, ते दुःखरूपाने माझ्यासमोर उभं राहतंय. मी चांगलं वागतो, त्याचं प्रारब्ध चांगल्या रूपाने माझ्या पुढे येतंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की देवाचं अस्तित्व स्वीकारायचं आणि देवशोधनाला प्रयत्न करायचं, म्हणजे हीच खरी काय आहे, आस्तिक्य बुद्धी आहे. अजून काही शंका आहे काय, म्हणजे मग पुढे जायला श्रद्धेच्या. हरिओम. जायचंय पुढे अभ्यासाला, हां चालेल. उपरम. आता ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त्यर्थ लौकिक वैदिक सर्व साधनांचा विधीपूर्वक त्याग करणे म्हणजे उपरम. आता ब्रह्म म्हणजे जीवात्मा किंवा ब्रह्म आत्मा यांच्या ऐक्य ज्ञानार्थ आता काय म्हणले, लौकिक वैदिक सर्व साधनांचा विधीपूर्वक त्याग. आता आपल्याला शक्य आहे का, इथे संन्यास सांगितलाय विधिवत, पण आता विधिवत संन्यास आपल्याला काही
शक्य नाही. मग आता आपण काय करायचं? पुन्हा संगत त्यागाचा विचार करायचा. मग आपल्या अंतःकरणामध्ये आता पुन्हा काय आहे? घर सोडून तर जाता येणार नाही. मग आहे त्या घरात, आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या नातेवाईकांसह आता आनंदाचा अभ्यास करायला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यास करायला पाहिजे. मग इथे काय आहे? संगत त्यागाचा विचार आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा थोडासा वस्तुत्याग शक्य आहे दानधर्माच्या निमित्ताने, तो दानधर्माच्या निमित्ताने वस्तुत्याग करावा. कारण त्यांनी पुन्हा ती निष्कामता असेल तर चित्तशुद्धी नावाचं फळ मिळतं. पुन्हा निष्काम उपासनेमध्ये आता काय करायचं? निष्काम उपासनेमध्ये पुन्हा कर्माचा विचार आहे, नामाचा विचार आहे आणि ध्यानाचा विचार आहे. मग हे सगळं काही करायचं आहे. पुन्हा श्रवण हे सुद्धा उपासना रूप आहे. पुन्हा मनन हे सुद्धा, निधिध्यासन सुद्धा. अशा पद्धतीने आपण आपला उपासनेचा काय करायचा? जो काय म्हणूया त्याचा पसारा आहे तो थोडा विस्तारित करायचा. म्हणजे त्याचं काय म्हणूया व्याप्ती वाढवायची. अशा पद्धतीने व्याप्ती जर का श्रवण मनन निधिध्यासन अशी व्याप्ती होत गेली तर ती व्याप्ती अनुक्रमे सूक्ष्मतेकडे घेऊन जाते. असं वाटतं आपल्याला की आपण फार डायव्हर्जंट झालोय, पण वास्तवात श्रवण मननाच्या निमित्ताने आपण काय करत असतो? एकरूप होत असतो. म्हणजे निधिध्यासनामध्ये जातो आणि त्यातून मी माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ करून घेऊ शकतो. म्हणून इथे उपरम शब्दामध्ये लौकिकार्थाने संन्यास घेता आला नाही, विधिवत संन्यास घेता आला नाही, तरी सुद्धा काही गोष्टींचा संन्यास घेता येणं शक्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे मी या वयाला येऊन पोचलोय 65-70ला, तर मी त्या देहादी प्रपंचामध्ये किती समरसतेने त्याचा विचार करायचा. आता हे विचार करण्याची गरज आहे. पुढची पिढी आलेली आहे, ती आता त्यांच्या पद्धतीने करत आहे. पण नाही, मी मध्ये मध्ये जातो, असं पाहिजे तसं पाहिजे. बरं, ते पुन्हा क्लॅशेस तयार होतात. आता हा माझा दोष आहे. चांगलं बसून खायला मिळतंय ते खात नाही मी. म्हणजे इतके मी क्लॅशेस तयार करतो, काही गरज नसते. म्हणून संन्यस्त वृत्ती हा आपल्या अभ्यासाचा काय असला पाहिजे? विचार असला पाहिजे. आणि ती संन्यस्त वृत्ती असेल तर मग काय आहे? पुन्हा काकांना काय व्हावं? सगळ्यांना भेटू द्यावं. तुझ्या भेटी खूप झाल्या आता आणि तरी तुझ्यात काही फरक पडत नाहीये, असा जर का माझा निर्णय झाला असेल तर माझ्या भेटी कमी कराव्या आणि यंग लोकांना भेटू द्यावं. एवढे विचार तरी आपल्या डोक्यात पाहिजे ना, पण ते नसतात. त्याचं कारणच ते आहे की पुन्हा संन्यस्त वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये नाही, अभावच आहे. असा त्यातला विचारच आहे. म्हणून इथे संन्यस्त वृत्ती उपरम हा जो विचार आहे, हा संन्यस्त वृत्तीचा विचार, त्याला वयाचं काही बंधन नाहीये. हा त्यातला महत्वाचा विचार केला पाहिजे. आपल्याला संन्यस्त वृत्ती या शब्दाचा अर्थ की जिथे मला माझा लाभ झालेला आहे आणि तो फुलफिल आहे, मग तिथे परत आणखीन जाऊन मी काही तिथे विशेष सिद्ध करत नसतो. पण तरी सुद्धा मी जातो आणि पुन्हा काय करणार? अगदी म्हणजे बोलायचं आहे, उद्या काकांनी आम्हाला 9:45ला जायचंय बरं का आपल्याला, आणि आजच 8:30ला रात्री निघून गेले आणि परत काका मला बोलवले. याला काय अर्थ आहे? म्हणजे मी किती पक्का असलो पाहिजे अभ्यास करताना. ही संन्यस्त वृत्तीची लक्षणं नाहीयेत, ही उपरमाची लक्षणं नाहीयेत. आलं का लक्षात? ही लक्षणं मला अतिशय काय म्हणूया पर्पजली मला बाणवली पाहिजे माझ्यात. असं चालणार नाही मला. कारण त्यामुळे मी तिथे जाऊन दुसऱ्याची हे करत असतो, कुचंबणा करीत असतो, हे मला लक्षात येत नाही. असे सगळे विषय जे असतात ना, ते अत्यंत बारीकीने विचार केला ना की मला माझ्याकडे खूप काही वेळ तयार होतो. आता तेच काय आहे? तेच उपरमाचं लक्षण आहे. म्हणून ही संन्यस्त वृत्ती खूप जपली पाहिजे आणि ती अंतःकरणात तयार केली पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे. मी अभ्यास करायला बसलो, तासभर बसलो, तर मी घरातल्या लोकांमध्ये अननेसेसरी असणार नाही. म्हणजे त्यांनाही त्यांची तेवढी सवड मिळेल आणि मलाही पुन्हा ते म्हणतील बरं आहे अभ्यासाला बसले, काही ताण नाही. म्हणजे काय होऊन गेलं? दोघांनाही दोघांचे फायदे. अशा पद्धतीने होईल. म्हणजे काहीही झालं तरी हे सगळं कशासाठी चाललंय? ब्रह्म आत्मैक्य ज्ञानासाठी चाललंय. आणि क्लॅशेस कमी होतात. हा त्याचा काय आहे? अवांतर प्रयोजन आहे त्याचं. आणि मुख्य प्रयोजन काय आहे? मुख्य प्रयोजन मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळण्यासाठी माझ्या अधिकाराचा जो काय म्हणूया एक ठेवा आहे तो वाढवण्यासाठीचा विचार आहे. पुढे आता विधिपूर्वक त्याग, वैदिक व सर्व साधनांचा विधिपूर्वक त्याग करणे म्हणजे उपरम. मग लौकिक आणि वैदिक दोन्ही आपल्याला त्यातून काय केला पाहिजे? लौकिक म्हणजे व्यावहारिक
अशा शब्दांनी अर्थ आहे. मग सर्व साधनांचा त्याग तिथे आहे. पुन्हा समाधान, चित्त चित्तैकाग्र चित्तैकाग्रता संपन्नास लाभणारी स्थिती, तीच समाधान म्हणतात. म्हणजे आधी मिथ्या उभारावे, उभारोनी ते सांडावे. आणि मग काय म्हणाले ते, समाधान ते पावावे निसंगपणे. म्हणजे समाधान कशात आहे? निसंग होण्यात आहे. आता यांनी समर्थांनी शिवाजी महाराजांना काय म्हटलं? निसंग योगी असं म्हटलं. आलं लक्षात? योगी शब्दाचा अर्थही लक्षात घ्यायला हवं. ज्याने जीव ब्रह्मैक्य योग साधलेला असतो त्याला योगी असं म्हणतात. बाकी हे अशा पद्धतीने असा जो जीव ब्रह्मैक्य योग साधलेला आहे तो योगी. मग असा निसंग असतो योगी, त्याची कशामध्ये इच्छा नसते. मग त्याचं काय झालेलं असतं? चित्त एकाग्र झालेलं असतं. कुठे? स्वरूपामध्ये. एकाग्र म्हणजे याचा अर्थ स्वरूपामध्ये ते विलीन झालेलं असतं. मग समाधान ते पावावे निसंगपणे. मग अशी जी काय स्थिती आहे, निसंग स्थिती, की मला कुठलाही संग उरलेला नाही, तीच न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. मग ममतेचा मळ तिथे काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. अशी जी काय निसंग स्थिती आहे, म्हणून अंतःकरणामध्ये काय आहे? समाधान. समाधान ते पावावे निसंगपणे. अशा पद्धतीने निसंग समाधान जे आहे ते आपल्याला अभ्यासातनं मिळतं. त्याला समाधान असं म्हणतात. आणि तितिक्षा या शब्दाचा अर्थ आहे आध्यात्मिकादी विविध दुःखे जी प्रारब्धवशात प्राप्त होतील ती कष्टा वाचून सहन करणे. आता आध्यात्मिक शब्दाचा अर्थ देह, अध्यात्म शब्दाचा अर्थ देह. मग देहाला होणारी सुखदुःखे, विविध दुःखे जी प्रारब्धवशात प्राप्त होतील ती तशी त्याची काय करायचं? स्वीकारायचं आणि ती सहन करायची. त्याचा दोष दुसऱ्याला द्यायचा नाही. कष्टा वाचून सहन करायचे. आणि त्या शेवटी कष्टा वाचून सहन करतो या म्हणण्यालाही सहजता आली पाहिजे. असे दोन गोष्टी आहेत की मी सहन करतो हा भाव जो अंतःकरणात आहे तो सुद्धा काय आहे? जरा अलीकडचा भाव आहे. पण इथे आता सहन करण्यालाही काय झालेलं आहे? तिथे सहजता आलेली आहे. इथपर्यंत जो काय विचार आहे तो तितिक्षेचा विचार आहे. आणि मग तो कसा आहे? जैसी स्थिती आहे तशा परी राहे, कौतुकतूप आहे. पण सर्व प्रयत्न करून. नाही तर पारमार्थिक लोकांना दोष देतात. आहे त्या स्थितीतच राहा, भिकारी असशील तर भिकारी राहा, अशा पद्धतीने बोलणी आहेत का? तसं नाहीये. सर्व प्रयत्न करून जी काय स्थिती आहे माझी ती जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. म्हणजे इथे काय? कष्टा वाचून सहन करायचं. कुठल्याही सहन करण्याचा आव पुढे आणायचा नाही. मी सहन करतो वगैरे, सहजपणे सहन झालं पाहिजे. पुन्हा चिंत का चित्त पाहिजे खरं ते ना? चिंता विलाप रहित सहन करणे. म्हणजे पुन्हा कसं आहे? चिंता विलाप रहित, त्यामध्ये विलाप नसावा. रजोगुणाचं आधिक्य असलं तरी सुद्धा तो स्वमनस्क जीवनमुक्त सुद्धा विलाप करतो. मग आता काय करायचं? रामकृष्ण हरी. आता तो सुख काही प्राप्त झालं तरी आनंदाने उड्या मारतो, आणि जर दुःख प्राप्त झालं तर तो पुन्हा रडतोय. पण आता काय करणार? तिथे आधिक्य कशाचं आहे जास्त? रजगुणाचं आधिक्य आहे. म्हणून तिथे काय आहे? तितिक्षा जरा कमी प्रमाणात आहे. मग कमी प्रमाणात तितिक्षा असेल तर ते काय आहे? मी तितिक्षेचं मी पाहिलेत काही ठिकाणी काकांचे प्रसंग आलेले, त्यावेळी पाहिलेत तितिक्षा काय पद्धतीने वर्कआउट होते. प्रत्यक्ष पाहिल्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की ही जी तितिक्षा आहे या विचारसागरमध्ये सांगितलेली, कष्टा वाचून सहन करणे आणि चिंता विलाप रहित, म्हणजे कुठेही तिथे बोलणी नाहीत, काही नाहीत. अत्यंत सहजपणे त्यांनी त्या गोष्टी केल्यात. म्हणजे सुखदुःख झालेलं नाही का? झालंय. पण अत्यंत तरंगाच्या स्तरावर त्याचा विचार होऊन पुन्हा शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत. आता हे जे आहे हीच खरी तितिक्षा होय. खरी शब्द मी माझा घालतोय. अदरवाईज सगळ्या तितिक्षा काय आहेत? त्या देखाव्यातल्या आहेत. तर देखाव्यातली तितिक्षा ही आपल्या अंतःकरणामध्ये नको, हा विचार इथे पक्का होतो. तर अशा पद्धतीने चौथा जो विषय आहे तो बोलतो, आणि मग आपण काही प्रश्न असतील तर त्याचा विचार करू. आणि मग चौथा जो भाग आहे तो मुमुक्षत्वाचा आहे. समाधी षटकामधला, म्हणजे पुन्हा अधिकारी या विचारातला चौथा भाग जो आहे, अज्ञान व तत्कार्य बंध निवृत्ती रूप व परमानंद रूप जो मोक्ष, त्याच्या प्राप्तीच्या तीव्र उत्कट इच्छेस मुमुक्षता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षू. आता इथे यांनी काय
तीव्र मुमुक्षु असेल तर मग मंद, मध्यम आणि तीव्र असे 3 ते सांगितलेले आहेत अधिकारी. ते पुढे येणार आहेत. पण मूळ मुद्दा काय आहे की एका मोक्षाशिवाय मला काहीही दुसरं कर्तव्य उरलेलं नाही, इथपर्यंतचा पक्का निर्णय. आता ज्याची निष्काम कर्मोपासना पूर्ण झाली आहे तो असा आहे की तो म्हणतो मलविक्षेप दोष गेलेलेत, आता मला केवळ आत्मज्ञानार्थ माझं जीवन मला जगायचंय. आणि अशा पद्धतीने जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तो तीव्र मुमुक्षू. म्हणून अज्ञान व तत्कार्य बंध निवृत्ती रूप. मग अज्ञान व तत्कार्य बंधन निवृत्ती रूप म्हणजे अज्ञान आणि बंधन या दोघांचं काय झालं पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. आणि या दोघांचा जो कार्यरूपाने येणारा जो सगळा देहादी प्रपंच आहे त्याचीही निवृत्ती झाली पाहिजे. व परमानंद रूप मोक्ष, पुन्हा कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. मग त्या प्राप्तीच्या तीव्र इच्छेस जोपर्यंत तो मला नित्य प्राप्त आहे हे कळलेलं नाही तोपर्यंत काय आहे, हरवलेले शोध घ्यावा लागतो. मग तो शोध घ्यायचा आणि मग शोध घेऊन पुन्हा कसा घ्यायचा, तीव्र इच्छा पाहिजे, म्हणजे उत्कटता पाहिजे, उत्कट पाहिजे इच्छा की मला आता मोक्षाशिवाय दुसरं काही कर्तव्य उरलेलं नाही. असं ज्याला कळलं तो तीव्र मुमुक्षू आणि तोच खरा या विचारसागर ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणून मला तेवढ्या योग्यतेवर विचारसागरचे 4था तरंग संपता येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही झालं तर काय करायचं, पहिला तरंग उघडायचा. कुठे मला माझ्या उणिवा आहेत त्या मी शोधायच्या आणि शोधून त्या उणिवा काय करायच्या, दूर करायच्या. दूर केला की मी कोण होणार आहे, उत्तम अधिकारी होणार आहे. आणि उत्तम अधिकारी झाला की मी काय आहे, मग आनंदरूप व्हायला तिथे वेळ लागत नाही. बोला, काही शंका असतील तर विचारा, कारण इथे हा विषय पूर्ण झालेला आहे 4था आणि 52-53 मिनिटं पण झालेली आहेत. तर मग प्रश्नांचा विचार करूया. हां, ब्रह्मात्मैक्य ज्ञानोपदेश म्हणजे जीव ब्रह्मरूपच आहे, म्हणजे आत्माच ब्रह्म आहे असं म्हणूया. आत्माच ब्रह्म आहे असा जो ज्ञानोपदेश जो आहे त्या ज्ञानोपदेशावर श्रद्धा. हो, तिथं संन्यास आहे, संन्यास अगदी सरळ सरळ संन्यास घ्या म्हणतात. आता संन्यास घेणं शक्य नाहीये. मी साखरे महाराजांच्या एका शिष्यांना विचारलं, ते साखरे महाराजांचे अत्यंत जवळचे शिष्य. म्हणलं तुम्ही इथं दांडदिशी ही व्याख्या सांगितली आणि तुम्ही तर म्हणलं इथं डॉक्टरकी करताय आणि सगळं करताय, त्याचं काय करायचं. मग म्हणे अहो म्हणे ते इथं तसं लिहिलंय ना. मग म्हटलं संन्यास या शब्दाचा अर्थ आपल्याला संगत्याग असा घ्यावा लागेल. मग मी ते काकांशी मी बोलून घेतलं आणि विधीपूर्वक संन्यास घेणं ज्याला शक्य नाहीये मग त्यांनी काय करावं, मग संन्यस्त वृत्तीने जीवन जगावं ही भूमिका आहे. म्हणून वानप्रस्थ हा एक आपल्या इथं 4था केला आहे ना तयार. संन्यास घेता येत नाही पण निदान घरात बसून संन्यास घे, म्हणजे कोणाच्या मध्ये येऊ नको आणि अभ्यास कर, अशी भूमिका त्याच्यातली. पुन्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आता जीव आत्माच आहे ना, म्हणून आत्मा ब्रह्मैक्य ज्ञान. आत्माच ब्रह्मरूप आहे. व्यष्टी सापेक्षतेने आत्मा म्हणतात आणि समष्टी सापेक्षतेने ब्रह्म म्हणतात. म्हणजे ब्रह्मांड सापेक्षता ब्रह्म, व्यष्टी सापेक्षता आत्मा. आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, कारण ब्रह्मांड आणि व्यष्टी या दोन्ही उपाधी आहेत. मग उपाधी बाजूला झाल्या की काय आहे, स्वरूप आहे, मी तेच आहे, असा तो विचार आहे. हा, प्रत्येक जागृत व्यक्तीला काय काय प्रत्येक जागृत व्यक्तीला मोक्षाची इच्छा असते. हो, पण ते त्याला समजत नसतं. हो ना. म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे विषयाच्या अधीन होतो, मग ते सोडून देतो. आपल्याला अजूनही समाधान नाही, अनेक प्रकारचे काम करतो मग तरी परत सोडून देतो, कारण तिथे पण आपल्याला समाधान नाही. अशा पद्धतीनं तो तीव्र मुमुक्षू होत जातो. नाही नाही, अभ्यास केल्याशिवाय नाही. अभ्यास केल्याशिवाय पण म्हणजे ते जो आता समर्थांनी म्हटलंय ना, जो संसार दुःखे दुखवला तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. पण पुढे त्यांनी पुन्हा हे सुरू केलंच पाहिजे.
हे नाही सुरू केलं तर नाही अभ्यास, मग नाही असं. म्हणजे तो त्या ह्याच्यातून गेल्यावर ह्या अभ्यासाला लागतो आणि मग ते लागला तर सत्व त्याच्या नाही, लागला तर जर लागतो असं तुम्ही म्हणत असाल तर मग या जगातले खूप लोक लागायला पाहिजे होते तसे अभ्यासाला, पण तसे लागताना दिसत नाही. म्हणजे काकांनी मला विचारलं की विचारसागरच्या पाठवर्गाला किती जण असतात, म्हटलं 15-20 जण असतात. मी म्हटलं खूप असतात. अरे त्यावेळी 5 होते, आज 25 आहे म्हणजे तेवढेच आहेत म्हणे, असं ते मला म्हणाले, आजच्या लोकसंख्येला धरून. म्हणजे याचा अर्थ परमार्थाचा विचार करणाऱ्या मंडळींची संख्या कमीच आहे, असं ते स्पष्ट बोलले. तिथपर्यंत ते पोचल्यावर तो अभ्यास करायची इच्छा आणि तो करायला लागल्यावर मग ते तीव्र मुमुक्षुत्व येतं. पण बघा ना तुम्ही, आता आपलाच जर का संप्रदाय घेतला तर किती जण तीव्र मुमुक्षू तयार झाले असा जेव्हा विचार करे. काकांनी किती जीवतोड शिकवलंय आणि जीवतोड शिकवूनही तेवढे तयार नाही झाले, म्हणजे एवढे वळलेले तरी सुद्धा. त्याच्या मागे पुन्हा गुणांचा प्रभाव ही भूमिका आहे, मला मान्य आहे, पण स्वातंत्र्याचा न केलेला उपयोग या सगळ्या गोष्टींचा तो विचार होऊ शकतो. प्रयत्न मला अतिशय प्रामाणिक करावे लागतात, कारण का त्या जितके प्रयत्न तेवढ्या प्रमाणातलं यश हे आपल्याला दिसतं, की जेवढा प्रयत्न मी व्यवस्थित करतो. आणि म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये म्हणतात ढोर प्रयत्न करू नको. म्हणजे या 4 पायांच्या जनावरांना बुद्धी त्या मनाने कमी असते, पण 2 पायाच्या प्राण्याला बुद्धी चांगली असते. मग त्या बुद्धीचा वापर करून तू प्रयत्न कर. मग तो प्रयत्न बुद्धीचा वापर करून झाला तर तो जास्त संयुक्तिक आणि अतिशय दिशायुक्त ठरतो. पण दिशाहीन प्रयत्नाला काही अर्थ नाही. काही जण प्रयत्न करत असतात पण दिशाहीन असतात, तीर्थक्षेत्री सतत जात राहतात. पण तीर्थक्षेत्री सतत जाऊनही काय पुन्हा मोक्ष काही पदरात मिळेल का? तसं आहे. कारण मोक्ष काय आहे, पुन्हा अंतःकरणाची जी स्थिती आहे बंधनाची ती बदलणं, हे मोक्षाचं स्वरूप आहे, विचारांचा प्रांत आहे. म्हणजे अंतःकरणात बंधन आहे, तर मग अंतःकरणातलं बंधन दूर करण्यासाठी पुन्हा अंतःकरणातला तो बंधन दूर करणारा विचार आपल्याला करावा लागतो, आणि तो होत नाही म्हणून मी बंधनात सापडतो, असे ते विषय आहे. मग काही जण तीर्थक्षेत्राचा विचार करतात, तसं काही नाही तर येऊ जाऊन शिवगडावर तीर्थक्षेत्र आहे ते, असं आहे ते. पण ते शेवटी काय आहे, पुन्हा असं आहे, अधिकाराचा विषय शेवटी नेहमीच पुढे येतो. बुद्धी कमी जास्ती असते का? काय आपली बुद्धी कमी जास्ती असते. ते सत्वगुणाची बुद्धी कमी असते, रजतमा अधिक असते, हा त्यातला भाग आहे. सत्व नसते असं नाहीये, नाही तर शिवगडावर जाईल कशाला, तेवढीच सत्व असते. मग पुढे अभ्यास झाला पाहिजे, तिथे हे केलं पाहिजे वगैरे, असं ती बुद्धी कमी असते. पण गुरूंच्या आशीर्वादाने ती सारखी होते. याचं उदाहरण आहे तोटकाचार्यांचं. गुरूंनी फक्त आशीर्वाद दिला, नुसतं असं केल्याबरोबर बुद्धी प्राप्त होती. त्याच्यासाठी त्यांनी तेवढं निष्काम कर्म, निष्काम उपासना सद्गुरूंची केली होती. म्हणजे आलं, म्हणजे आपोआप काही होत नाही, फक्त क्लिक करायचं बाकी होतं. म्हणजे आपोआप काही होत नाही, पण ते दिसताना आपोआप दिसतं. किंवा अरे यांनी फक्त नुसतं असं हात केल्याबरोबर त्यांना असं. पण त्यांनी किती कष्ट केले होते. 3 वाजता उठायचे, त्यांचे शंकराचार्य उठायच्या आधी उठायचे, निजल्यानंतर निजायचे, आणि तेवढी सेवा झाली. मग बुद्धी एकाच स्तरावर, म्हणजे सुरेश्वराचार्य आणि तोटकाचार्य एकाच स्तरावर, हे कमी जास्त बुद्धी नाही. पुरुषार्थाने ती एकसारखी होऊ शकते. काना वचनाची भेटी म्हणतात तशी त्यांची तयारी झाली होती. आणि त्यांनी फक्त एक इशारा केला तर तोटक छंदामध्ये सद्गुरूंची त्यांनी स्तुती केली. तो छंद इतरांनाही कठीण होता. म्हणजे आहे असं, पण सुरेशाचार्य एकच होते, हेही लक्षात ठेवा तेवढं. शंकराचार्यांचं जर का सर्वात आवडता शिष्य कोण असं जर विचारलं तर सुरेश्वराचार्य. कारण ज्ञानी, कारण वार्तिकं लिहायला सांगणारी व्यक्ती एकच की लिहा. हे बाकी मग हे जे 3-4 शिष्य आहेत ना, हे मागून घेतलेले आहेत. मग तुम्ही सुरेश्वराचार्यांना अधिकार दिले, मग आमचं काय, घ्या मग, असं आहे. पण खरा शिष्य सुरेश्वराचार्य. तिथे अज्ञान आणि तत्कार्य बंध निवृत्ती म्हटलंय. हो, तर अज्ञान म्हणजे समजा मी आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि तत्कार्य, मग त्याचं कार्य झालं, बंधन तयार झालं,
काय बंधन झालं? मी देह, मी करता, मी भोगता. हे कार्यरूप बंधन आहे आणि त्याचं कारण विचार जो आहे तो आत्मस्वरूपाचा पण अज्ञान. म्हणजे मी देह हे अज्ञान हे झालं का? नाही, मी देह हे अज्ञान कार्य आहे. अच्छा. हं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी देह अशी ही कार्यरूप संकल्पना माझ्या अंतःकरणात उगवते. अगदी असं वाक्य तयार करावं लागेल. थांबवू का हे? कारण 1 तास झालाय.